तिसऱ्या टप्प्यातील प्रचार अवघ्या काही तासामध्ये संपतोय आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचाराला आलेले आहेत आणि एक भव्य अशी बाईक रॅली आहे ती या ठिकाणी काढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूर शहराच्या मुख्य मार्गावरून ही रॅली आहे ती पाहायला मिळते। मुख्यमंत्री साहेब, खूप मोठा प्रतिसाद आहे, खूप मोठा प्रतिसाद आहे तो या ठिकाणी आपल्या रॅलीला पाहायला मिळतोय। कसं तुम्ही हा निकालच आज सांगून टाकणार आहे काय? खरं म्हणजे ही प्रचार रॅलीला सुरुवात झाली, पण त्याचं रूपांतर विजयी रॅलीमध्ये झालेलं आहे। हजारो महायुतीचे कार्यकर्ते कोल्हापूरकर या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि ते पाहतोय आपण चित्र, पुढे एवढे मागे एवढे सगळं कोल्हापूर खाली उतरलेलं आहे आणि म्हणून लोकांनी ठरवलं आहे की येत्या 7 तारखेला संजय मंडलिक महायुतीच्या उमेदवारांना विजयी करायचं आहे, त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे। मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी कामाला मत देतात लोक। दिल्लीमध्ये केंद्र सरकारने मोदीजींनी 10 वर्षात केलेलं काम 2 वर्षात महायुती सरकारने केलेलं काम लोकांसमोर आहे। या कामाची पोचपावती 7 तारखेला लोक देणार। पण असं म्हणतात की मुख्यमंत्री हे इतक्या दिवस या ठिकाणी थांबलेले आहेत, 4 दिवस थांबू दे किंवा 40 दिवस थांबू दे, विजयच बघून जाऊ दे असं म्हणतात। हा विजय बघूनच जाणार, आम्ही गुलाल उधळूनच जाणार। त्यांना माहीत आहे एकनाथ शिंदे जिकडे घुसला बसला त्याचा करेक्ट कार्यक्रम करून टाकला। या ठिकाणी सतेज पाटील यांनी देखील टीका केलेली आहे की कसाही बॉल आला तरी सिक्सर मारायला तयार आहे, फिल्डिंग टाईट लावले। त्यांना 4 तारखेला कळेल कुणाची फिल्डिंग टाईट आहे आणि कुणाने कोण सिक्सर मारतो। या ठिकाणी असंही म्हटलं जातं की गादीला मान गादीला आणि मत देखील गादीला, काय नेमकं वाटतं या ठिकाणी? या ठिकाणी मान गादीला आणि मत मोदीला असं होईल का? हे लोकांनी कोल्हापूरकरांनी ठरवलंय। ते म्हणतात आमचं ठरलंय, मान गादीला आणि मत मोदीला। काम करणाऱ्या लोकांना मतदान करणार, लोकांना भेटणाऱ्या लोकांना मतदान करणार। मोदी 24 तास काम करतात, एकही दिवस त्यांनी 10 वर्षात सुट्टी नाही घेतली। दुसरीकडे राहुल गांधी आपल्या देशाची बदनामी विदेशात जाऊन करतात, थोडा उकडला गरम झालं की थंड हवा गार हवा खायला जातात। त्यामुळे कुणाला मतदान करणार? काम करणाऱ्यांना का घरी बसणाऱ्यांना का फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना का उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना? आम्ही शेतावर जातो, बांधावर जातो, लोकांना भेटतो, संवाद साधतो, त्यामुळे लोक काम करणाऱ्यालाच मतदान करणार। पण आजही उद्धव ठाकरे म्हणतात की हे घटनाबाह्य सरकार आहे म्हणून। घटनाबाह्य काम, बाळासाहेबांना धोका द्यायचं काम, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या बरोबर विश्वासघात करण्याचं काम, बेईमानी करण्याचं काम त्यांनी केलं। त्यामुळे घटनाबाह्य काम त्यांनी केलंय, युतीचा धर्म तोडला फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी। अंबाबाईकडे काय तुम्ही साकडं घातलेलं आहे, अंबाबाईच्या नगरीत आलात आपण। अंबाबाईच्या आशीर्वादाने सगळं चाललंय। अंबाबाई विकास कॉरिडॉरला 1200 कोटी रुपये सरकारने दिलेत। आज मी एवढीच त्या अंबाबाईला सगळं माहीत आहे। माझं एवढंच म्हणणं आहे, या महाराष्ट्रात जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, त्यांचं जीवन बदलू दे आणि बळीराजावरचं संकट दूर होऊ दे। बळीराजा आमचा अन्नदाता आहे। धन्यवाद। तर आपण बघितलं की या ठिकाणी 4 तारखेला जे काय झालेलं आहे ते लक्षात येईल आणि महायुतीचे उमेदवार हे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी विजय होतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।